श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गंगाखेड शहरातील गोदा तटावर असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात राजेंद्र कुटुंबीय यांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मंदिरामध्ये दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा राजेंद्र कुटुंबीयांनी सुरू केली। यावेळी कुटुंबातील सदस्य श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अभिषेक, गीता पठण, विष्णू सहस्त्रनामाचे पाठ, भजन, आरती सह विविध उत्सव पार पाडले जातात। सोबतच राजेंद्र कुटुंबियाकडून महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते। यावेळी माधुरी राजेंद्र यांनी या मंदिराची माहिती आणि परंपराविषयी माहिती दिली, तर आयोजनामध्ये मनोज राजेंद्र, गोपाळ राजेंद्र यांच्यासह अंकुश मदन वाड, नितीन गायकवाड, समाधान मुळे, मुन्ना शेळके आदींनी सहकार्य केले। पहिलेपासून ह्या घराण्याचा आमच्या दहीहंडीचा पहिला मान आहे आणि इथं खूप छान असा 12ला म्हणजे 12लाच रात्री 12 वाजताच म्हणजे 12 वाजता कृष्णाचा जन्माष्टमी इथे साजरी केली जाते। आणि ह्या तिसऱ्या आता ह्या 700 वर्षे जरी झाले असले तरी ह्या 3 पिढीच्या नंतरची ह्या तिसऱ्या पिढीपर्यंत तरी चालूच आहे हा उत्सव, इथे बंद पडलेला नाही आहे आणि अतिशय छान असा साजरा केला जातो। त्यानिमित्तानं आज मी इथे गीतेचं पारायण ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर भजनाचा, गीतेचा कार्यक्रम होतो। रात्री 12 वाजता जन्मोत्सव होतो कृष्णाचा आणि सकाळी 12 वाजताच दहीहंडी फोडल्या जाते इथे मानाची पहिली। आणि माझा मुलगा हैबती उर्फ मनोज गोपाळ राजेंद्र ह्याचा मान आहे, पहिला परंपरेने आलेला मान आहे आमच्या घराण्याला। ती दहीहंडी फुटल्या जाते इथे। या पवित्र अशा कृष्ण मंदिरामध्ये आमच्या गीता मंडळाला ते सेवेचं एक जी 18 अध्यायाची सेवा करायची जी एक संधी आली, त्याबद्दल माधुरी राजेंद्र यांचे आणि त्यांच्या पूर्ण संघाचे आम्ही आभारी आहोत। आमचं गीता मंडळ हे जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून, आता हे 25वे वर्ष होऊन गेलं, सतत चालू आहे। लहान थोर, मोठे छोटे, पवित्र अपवित्र सगळ्यांना शिकायला इथे मुभा आहे। या गीता मंडळामध्ये एकच आहे की ज्याला बोलता येतं त्याला गीता येते, ज्याला मराठी बोलता येतं त्याला संस्कृत भाषा येऊ शकते। आणि ही सेवा आमची सतत अशी 25 वर्ष चालू असल्यामुळे आम्हाला बरेच ठिकाणी खूप मंदिरामध्ये मोठ्या चांगल्या पवित्र स्थळीसुद्धा स्वतःहून आमंत्रण आलेलं आहे। पंढरपूरच्या ट्रस्टींनीसुद्धा आम्हाला याचा मान दिला। गरुड खांबाजवळ आमचं पूर्ण संघ गेलं। आळंदीलासुद्धा आम्हाला याची सेवा मिळाली। आणि आनंदाची गोष्ट, कराडकर साहेबांचं ज्या वेळेला जे मोठा मंच आहे तिथेसुद्धा आम्हाला आजीवन सभासत्व मिळालं। असं हे कार्य आमच्या सगळ्या महिन्या लहान मोठ्या फक्त बोलता यावं अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी गीता शिकवतो। गीता ही निस्वार्थ शिकवल्या जाते, पैसा घेतल्या जात नाही। फक्त तुमच्या मनाचं डेडिकेशन पाहिजे आणि तुमची इच्छा पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे। सध्याच्या युगामध्ये या धर्माची अत्यंत अशी आवश्यकता आहे की अत्यंत अस्वस्थ सगळ्या चिंतांनी, रोगराईनी म्हणा आणि महागाईनी म्हणा ग्रासलेलं मन कुठं शांत होत नाही। पण या भगवद्गीतेच्या सान्निध्यात आल्याने अक्षरशः भगवंत मनाला शांती आणि पवित्रता लाभून तुम्हाला पुण्यमय सुद्धा करतोय। तर असं हे आमचं कार्य सर्वांच्या साक्षीने चालू आहे। आत्ताच आम्ही नेवाशाला जाऊन आलो, 8 दिवस झाले। प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, गंगाखेड।